अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो। भगवान शंकरांच्या सेवेसोबतच आपण अन्य काही सेवा करू शकतो। आणि श्रावण महिना म्हटला की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे श्रावण महिन्याला किती महत्त्व आहे। या काळात जेवढ्या सेवा केल्या तेवढ्या कमीच आहे, कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आहे आणि आपण या काळामध्ये या महिन्यामध्ये आपण जेवढ्या सेवा करू ना तो एक आपला पुण्याचा बॅलन्स मागे पडतो। आणि जेव्हा आपल्या सेवेचा बॅलन्स मागे असतो तेव्हा हा जो बॅलन्स आहे ना तो आपल्याला कधी कुठे कसा कामा येईल हे आपण नाही सांगू शकत। आपल्या आयुष्यात जेव्हा संकट येतात, दुःख येतं ना, तेव्हा हा बॅलन्स आपल्याला कामी येत असतो। बघा, खूप मोठं संकट आलं आणि जेव्हा आपण म्हणतो की थोडक्यात आपण वाचलो किंवा कोणतं तरी पुण्य आपल्याला आडवा आलं असेल, तेव्हा आपलं जे केलेलं पुण्य असतं, आपली जी काही सेवा असते ना मागे, ती आपल्याला त्यावेळेस कामी येत असते। म्हणून अशा काळामध्ये जेवढ्या आपण सेवा करू, जेवढी पारायणे करू ना तेवढं करायचे असतात। कारण की बघा, हाच एक काळ असतो की ज्या काळामध्ये आपल्याकडनं सेवा जास्तीत जास्त घडत असतात। इतर वेळेस बरेच कारणं असतात, बऱ्याच अडथळे आपल्याला येत असतात। आता ज्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो त्यांच्यासाठी सांगते, श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांच्या घरी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घरी मांसाहार केला जात नाही। मग अशा वेळेस तुम्हाला जर वाटत असेल ना की मांसाहारमुळे आम्हाला कोणतीही संकल्पयुक्त सेवा करता येत नाही किंवा आमच्याकडनं कोणतीही सेवा घडत नाही सलग 40 दिवसांसाठी किंवा 21 दिवसांसाठी, तर अशा वेळेस तुम्ही श्रावण महिन्यामध्ये निश्चितपणे संकल्प करून कोणतीही सेवा करू शकता, जेणेकरून तुमच्या सेवेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, जसं की मांसाहारचा। म्हणून बघा, हा जो महिना आहे तो पवित्र आहे। आपण सगळेजण हा महिना पाळत असतो आणि या महिन्यामध्ये आपण जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करू ना त्याचं पुण्यफळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं। म्हणून जेवढ्या सेवा करणं शक्य आहे तेवढ्या करण्याचा प्रयत्न करावा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की या काळामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो, या महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो। तुम्हाला ज्या काही कोणत्या सेवा करणं शक्य असेल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। असं नाही की सगळ्याच करा, ज्यांना सगळ्या करणं शक्य आहे त्या सगळ्या करू शकता, पण तुम्हाला जेवढ्या यातील जमतील ना तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। अर्थातच या सेवा आपल्याला कधी ना कधी आपल्या संसारासाठीच कामी पडणार आहेत, लक्षात घ्या। तर सगळ्यात आधी आपण बघूया की श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे, या वर्षी किती सोमवार आलेले आहेत ती आधी माहिती जाणून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला सेवा सांगते। बघा, यावर्षी 5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि 5 ऑगस्टलाच पहिला श्रावणी सोमवार आहे। त्यानंतरचा दुसरा सोमवार म्हणजे 12 ऑगस्टला आलेला आहे। त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार हा 19 ऑगस्टला आहे। चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला आहे आणि 5वा श्रावणी सोमवार हा 2 सप्टेंबरला आहे। तर असे 5 श्रावणी सोमवार यावर्षी आलेले आहेत। तर बघा, तुम्ही या काळामध्ये कोणकोणत्या सेवा करू शकता। आता श्रावण महिना म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी भगवान शंकरांची सेवा आठवते आणि भगवान शंकरांच्या सेवेला या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। त्यातली सगळ्यात पहिली आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे आहे भगवान शंकरांची, ती म्हणजे रुद्राभिषेक। ज्यांच्या घरामध्ये व्यसनी व्यक्ती आहे ना त्याला व्यसनमुक्त करण्यासाठी ही सेवा अतिशय उच्च कोटीची आहे, रुद्राभिषेक। रुद्राभिषेक तुम्ही करू शकता। रुद्राभिषेक कसा करायचा याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल। तुमच्याकडे स्वामी नित्यसेवेचं पुस्तक असेल, बघा जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल। या पुस्तकात अनेक भगवान शंकरांच्या सेवा आहेत ज्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत। त्यानंतर येते ती म्हणजे शिवमहिमा स्तोत्र, शिवस्तुती, कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणेंद्र माथा मुकुटी जळाळी, कारुण्य सुंद भव दुःखारी, तुझं विन शंभू मज कोण तारी, शिवस्तुती तुम्ही पठण करू शकता। त्यानंतर बघा, तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकता। भगवान शंकरांच्या पिंडीला 108 बैलपानं पाहून तुम्ही भगवान शंकरांची 108 नावे तुम्ही घेऊ शकता किंवा एकच बैलपान वाहून सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची 108 नावे पठण करू शकता। म्हणजे या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत, त्या तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये पठण करू शकता। त्याचबरोबर भगवान शंकरांची दुसरी उच्च कोटीची सेवा म्हणजे शिवलीलामृत ग्रंथ, या ग्रंथाचं पण पारायण तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता। इतर वेळेस आपल्याकडनं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण होत नाही, पण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अवश्य या ग्रंथाचं पारायण करू शकता। त्याबद्दल पण नक्कीच लवकर व्हिडिओ येईल। तर बघा, या झाल्या भगवान शंकरांच्या सेवा। त्याचबरोबर ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे
किंवा ज्यांचे संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण सुरू आहेत बघा, आता गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना शक्य झालं नाही गुरुचरित्र पारायण करणं, त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य गुरुचरित्र पारायण करू शकता। संकल्प करून तुम्ही 7 दिवसांसाठी हे पारायण करू शकता। तुम्ही या महिन्यामध्ये 2-3 पारायण सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही। तर त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे आहे ते तुम्ही सत्यनारायण व्रत तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता। ज्यांच्या घरामध्ये आर्थिक संकट आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू आहेत, ज्यांच्या डोक्यावर खूप सारं कर्ज आहे, त्यांनी नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायण व्रत संकल्प करून 21 दिवसांसाठी 40 दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। अतिशय साधे सोपे व्रत आहे, फार काही खर्च लागत नाही। हे व्रत कसे करायचे, काय करायचे याबद्दल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही अवश्य बघा। आणि तुम्हाला जर खरंच लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची गरज असेल किंवा तुमच्या डोक्यावर खूप सारं कर्ज आहे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर नक्की या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण व्रत तुम्ही करून बघा। संकल्प करून 21 दिवस 40 दिवसांसाठी 11 दिवसांसाठी तुम्ही संकल्प करून हे व्रत करू शकता। खूप सुंदर असं व्रत आहे आणि या व्रताचे अनुभव सुद्धा अनेक भक्तांना आलेले आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा हे व्रत पूर्ण मनापासून श्रद्धेने करून बघा, तुम्हालाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर बघा, या महिन्यामध्ये तुम्ही नवनाथ भक्तिसाराचं पारायण करू शकता। मूळ जो नवनाथ ग्रंथ आहे तो फक्त पुरुष पठण करू शकतात, पण दिंडोरी प्रणीत जो नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ स्त्रिया सुद्धा पठण करू शकता। तो तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल। तो ग्रंथ पण त्या ग्रंथाचं पण तुम्ही पारायण या महिन्यामध्ये करू शकता। त्याचबरोबर बघा, तुम्ही या महिन्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सुद्धा पारायणे करू शकता। तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पारायण, कोणाला 108 करण्याची इच्छा असेल किंवा कोणाला 21 पारायण करण्याची इच्छा असेल, कोणाला 51 करण्याची इच्छा असेल, अवश्य तुम्ही संकल्प करून या महिन्यामध्ये हे पारायण करू शकता। आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त सेवा घडेल तेवढी करण्याचा प्रयत्न करा, कारण की हाच बॅलन्स आपल्याला पुढे कामा येत असतो आपल्या संसारासाठी, किंवा जेव्हा आपल्याला संकट काळ येईल, जेव्हा आपल्याला दुःख येतं, तेव्हा हा जो बॅलन्स असतो ना तो आपल्याला कामी येत असतो आणि आपण त्या संकटातून सहजपणे निघून जात असतो। म्हणून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करणं शक्य आहे तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत सुद्धा या महिन्यामध्ये करू शकता। म्हणजे अनेक सेवा आहेत तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता, फक्त आपलीपणाची तयारी पाहिजे। आणि ॲट अ टाइम तुम्ही 5-6 सुद्धा सेवा करू शकता। म्हणजे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे किंवा वैभव लक्ष्मीचे व्रत पण करायचे आहेत, ज्यांना या सेवा करून आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे, ज्यांना या सेवा करून शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करायचं आहे, म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही 5-6 सेवा सुद्धा या महिन्यामध्ये करू शकता, काहीच हरकत नाही। असं नाही की तुमची ही सेवा चालू आहे म्हणून तुम्ही ही सेवा करू शकत नाही, असं अजिबात नाही। तुम्ही सगळ्या सेवा करू शकता। तर या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर ज्यांना पशुपती व्रत करायचे आहेत ते सुद्धा या महिन्यामध्ये करू शकतात। पशुपती व्रताबद्दल पण व्हिडिओ केलेला आहे, पण जर तुम्हाला अजूनही त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याबद्दल सुद्धा परत नवीन व्हिडिओ मी करेन। तर चला, या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता, तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।